तर हे पेपरमध्ये आलं तर याला बिलकुल सोडायचं नाही. ओके, परत एकदा क्रिस्टल काय असते ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. क्रिस्टल हे कोणत्याही एक सिंगल SDLC चा मॉडेल नाहीये. दिस इज द मेथड और दिस इज द फॅमिली. या फॅमिलीमध्ये आपण जे आहेत त्या प्रोजेक्ट्सला क्लासिफाय करत असतो बेस्ड ऑन इट्स साइज अँड इट्स सिस्टम क्रिटिकॅलिटी. ओके, त्यानुसार आपण त्यांना कलर्सची नावं दिलेले असतात. जसं की सगळ्यात बेसिक असतो तुमचा क्रिस्टल क्लिअर म्हणजे वॉटरचा जो कलर असतो, पाण्याचा कलर, तो कलर. त्यानंतर येलो, त्यानंतर तुमचा ऑरेंज आणि त्यानंतर असतो रेड. जसं जसं मी हे कलरचे नावं सांगितले त्यांची जी डार्कनेस आहे ती डार्कनेस काय होत आहे, वाढत आहे. ओके, जसं डार्कनेस वाढत असते तसं तसं त्यांच्या टीमची साईज, ओके, प्लस प्रोजेक्टची साईज आणि प्रोजेक्टची क्रिटिकॅलिटी सुद्धा वाढत असते. जसं फॉर एक्झाम्पल क्रिस्टल क्लिअर, छोट्या साईजचा प्रोजेक्ट, छोटी टीम आणि रिस्क नाही म्हणलं तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. त्यानंतर क्रिस्टल येलो आहे. येलो मध्ये टीमची साईज थोडी वाढणार कारण प्रोजेक्टची पण साईज थोडीशी वाढलेली असते, म्हणजे मीडियम प्रोजेक्ट्स येतात. आणि रिस्कची लेवल थोडीशी वाढलेली असते, म्हणजे 0 पासून थोडंसं वर, म्हणजे काही रिस्क येऊ शकतात. त्यानंतर आहे थर्ड वन इज अवर क्रिस्टल ऑरेंज. क्रिस्टल ऑरेंज जो आहे तो लार्ज प्रोजेक्टसाठी सुटेबल आहे आणि याच्यामध्ये काही रिस्क असू शकतात, म्हणजे सिस्टम क्रिटिकॅलिटी मॅटर करते. आणि लास्ट जो असतो तो रेड असतो. रेड म्हणजे सगळ्यात डार्क कलर आहे, म्हणजे तिथे टीमची साईज पण मोठी असेल, प्रोजेक्ट पण खूप मोठा असणार आहे तुमचा आणि त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा मल्टिपल असू शकतात. ओके, या गोष्टींना टॅकल जर करायचा असेल तर त्यानुसार आपण आपला क्रिस्टलचा जो मॉडेल आहे SDLC मॉडेल तो यूज करत असतो. ओके, आय होप सर्वांना हे जे आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टल शिकलं याचे जे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत हे प्रॉपरली तुम्हाला समजले असतील आणि पेपरमध्ये जर क्रिस्टलचा क्वेश्चन आला तर त्याला बिलकुल सोडायचं नाही. ओके, राईट. काही डाऊट असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया.